मराठा आंदोलनाचा मोठा विजय, सर्व मागण्या मान्य, पहाटे अध्यादेश निघाला. मराठा आंदोलनाचा मोठा विजय झालेला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटे त्यांचे सर्व अध्यादेश निघालेले आहेत. मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळाले. त्यामुळे शनिवार दिनांक 27 रोजी सकाळी 8 वाजता नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलनाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत विजयी सभा होणार आहे. मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी रात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे सांगितले. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र द्यावे, तसेच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे, ही मागणी मान्य झाली आहे. तसेच सरकारने सगळा सोयऱ्याबद्दल अध्यादेश काढलेले आहे, तो मला देण्यात आल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं. राज्यातील मराठी बांधव यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाणपत्र सापडलेली आहेत. आता त्याबाबत शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे. तसेच विधानसभेत यावर कायदा तयार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणाचे काम केले आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. काम मोठं झालं समाजाचं. आपण प्रत्येक वेळेस म्हणत असायचो की शिंदे साहेब हे काम करू शकतील, त्यांनी हे करायला पाहिजे आणि त्यांनी ते केलं आहे. जोपर्यंत आपण आंदोलन करत होतो तोपर्यंत आपण विरोध करत होतो, मग ते पक्ष कोणचा असो, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो. आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो, ते विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो, आपला त्यांचा विरोध संपला. आपण समाज म्हणून काम केलेलं आत्तापर्यंत, आजपासून आपण ते कोणत्या पक्षाचा आडवा त्याला सोडलेला नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात. आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करत होतो. मराठा समाजाच्या पोरांचं कल्याण होतं आहे, हे आपला लढा होता खरा, तेव्हा आपण यशस्वी केला. आजपासून आपला त्यांचा विषय विरोधाचा संपलेला आहे. समाज म्हणून तुमचं ते वैयक्तिक काय असेल ते त्याच्याशी मला देणं घेणं नाही, पण समाज म्हणून आपला विषय आज संपलेला. तर कुणीतरी जबाबदार असावं. मंत्री महोदय हेही उद्या येतील, यांच्या हातानं हे घेऊ. आज स्वीकारलं आहे आपण, पण सकाळी 7 वाजता इथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात सगळ्याला जमायचं, आपल्या सगळ्या बांधवाला. त्यांच्या हातानं तिथं आपण पत्र घेणार आहे. तो उपोषण सोडायचं ठीक आहे, परंतु खरं हे ते पत्र हे दोघं येतं. आणखी त्यांचे काही मंत्री महोदय येणार असतील तर आपली काय हरकत नाही, पण मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने हे उद्या त्याला आपल्याला सकाळी हे पत्र स्वीकारायचे. कारण जबाबदारी त्यांनी दिले, जबाबदारी त्यांची पण आहे आणि समाजालाही माहीत होणं गरजेचं आहे की आपलं काम झालं आहे, आता आपलं शत्रू संपलं. मी तुमच्या जोरावरती बोलवतो आहे, कारण विरोधाचा भाग नाही. जसे मला तुम्ही शब्द देता तसा मी वागतो. तुम्हाला मायबाप मानलेले समाजाला मी मुलगा म्हणून काम करतो. मला शब्द देतात त्यावेळेस मी मंत्र्यांना बोलवत असतो. तुम्ही नाही म्हणले तर मी बोलवत नसतो. त्याच्यामुळं खाली आता सगळ्या पोरांना जाऊन विचारले, त्यांनाही सगळं सांगितले. निर्णय हा वर सांगू का असं विचारून आले. त्यांना सगळे पत्रसुद्धा दाखवले. समाज म्हणून इथं येते सध्या समाजाची, त्यांना सगळे दाखवले. त्यानंतर ते म्हणले हो. म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचं आहे का? तुम्ही बोलवा म्हणत असले तर बोलवतो. कुणाला आरडाओरडा करून चालणार नाही, कारण माझी इज्जत किंमत कमी ही करायची नाही तर बोलू नका म्हणून मी बोलवत नाही. सगळ्यांनी होकार दिलेला आहे. तुमचा होकार आहे का? जबाबदारी म्हणून एक राज्याचे ते प्रमुख आहेत, त्यांच्या हाताने घेऊन मग ते उपोषण सोडायचं ते भाग वेगळा आहे. परंतु आपलं जे अपेक्षित होतं ते सगळं अपेक्षित झालेलं आहे. सगळं अपेक्षित आपलं आता झालेलं आहे. त्याच्यामुळं आपण आता उद्याच्याला सकाळी ज्यांनी खोट्या मारल्या होत्या त्या खोट्या फिट्या सगळ्या उपटून तापटून उद्या त्याला गुलाल टाकून आपण आपल्या गावाकडे विजयाचा गुलाल उधळायला मुंबईत जाणार. आम्हाला आणि मुंबईचे ना, आम्हाला आमच्यासाठी मुंबई खेड्यापाड्यात ऐका रे. अरे म्हणलो पण ऐका ना, तुमच्याच मनाने करायचं का? आम्हाला विजय सभा प्रचंड मोठी घ्यायची, आंतरवालीपेक्षाही प्रचंड मोठी. सगळा मराठा समाज आमचा एकत्र जमणार आहे. आम्हाला तसं ठिकाण बघायचं. 2-2 जागेवर टाकत आम्हाला व्हायला नाही घालायचं. आम्ही उद्या सकाळी इथं घेणार त्यांच्या हातानं आणि आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत. या तारखेला विजय सभा महाराष्ट्रातल्या मराठीची. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.